कुठला मुद्दा चालू होता आपला? पाण्याचा स्पर्श झाला. पाण्याचा नाही, वाऱ्याचा स्पर्श झाला. येर मध्ये जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारू हा मायावशी सत्स्वरूपी. जे चैतन्य स्वरूप आत्मस्वरूप आहे आपला, त्याला मायेचा स्पर्श होतो आणि त्याच्यामध्ये अव्यक्त असलेलं जे स्वरूप आहे ते आपल्याला व्यक्त झालेलं दिसतं. कशाप्रमाणे? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बघा, ओवी पहा, 67वी ओवी. ना तरी पवने स्पर्शिले नीर पढियासे तरंगाकार का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनके तैसे सकळ हे मूर्त जानपा माया कारित जैसे आकाशी बिंबत अभ्रपटळ. काय म्हणतात? तैसे सकळ हे मूर्त. मूर्त म्हणजे काय? आत्ता जे प्रकट स्वरूपात दिसतात ते मूर्त स्वरूपात म्हणजे प्रकट स्वरूपात. जानपा माया कारित. जानपा म्हणजे अर्जुना जाण, ओळखून घे, समजून घे ते कसे आहेत. हे मूर्त स्वरूप सगळे मायाकारित. माया, भगवंताची माया, भगवंताच्या माया शक्तीनं ते निर्माण झालेले आहेत. तसे ते अव्यक्तच आहे. मायेमुळे तो पडदा आलाय. पुन्हा ते स्वप्नाचं उदाहरण द्यायला लागेल आपल्याला. मागचं स्वप्न पडलं. स्वप्न खरं आहे का खोटं आहे? खोटं. कधी खोटं आहे? पण ते झोपेतून जाग झाल्यानंतर. पण झोपेत असताना मग ते खरं आहे का खोटं आहे? आपण खोटं कधी आहे? उठल्यावर. बरोबर की नाही? म्हणजे जागेपणी ते खोटे आहे, परंतु स्वप्न पाहताना ते खरंच वाटतं, खरंच भासतं. तसं आता आपण जे आहोत, आता जे आपलं आपण जे अनुभवतो आहोत ते माया स्वरूप आहे. मग त्याच्यातलं सुख खरं आहे का दुःख, म्हणजे सुख दुःख खरं आहे का खोटं आहे? आता जे आपण अनुभवतो सुख किंवा दुःख ते खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. का? कारण आपण आता त्या स्वप्नासारखे ह्याच्या भ्रमात आहोत. जेव्हा या भ्रमातून आपण मुक्त होऊ, या भ्रमातून आपण बाहेर येऊ, तेव्हा आपल्याला कळेल की हे सुख दुःख लाभ आणि काही नाही, फक्त काय आहे? स्वप्नासारखंच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तैसे सकळ हे मूर्त जानपा मायाकारित. काय म्हणतात? मायाकारित, मायेनं भ्रमलेला आहे. जैसे आकाशी बिंबत अभ्रपटळ. जसं ज्याप्रमाणे आकाशाला मेघांचा पडदा उत्पन्न होतो. आकाशाला, आकाश आहे, आकाश. ढग म्हणजे आकाश नाहीये. आकाश, आकाश तत्व आणि आपल्या मधात जे अंतरात ढग आले, म्हणजे याचा अर्थ ढग आल्यानंतर आकाश नाश पावलं का? आहेच ना ते. फक्त त्या अभ्रपटळ, अभ्र म्हणजे ढग, ढगामुळे काय झालं? ते झाकोळलं. सूर्याचं उदाहरण घ्या. सूर्य आहे, सूर्याच्या मध्ये जर ढग आले, सूर्य बुडाला का? फक्त काय आले? ढग मध्ये आले. तसं आपलं जे आत्मस्वरूप आहे की जे आता आपल्याला ओळखता येत नाहीये, आपल्याला ते झाकलेलं दिसतंय, ते कशामुळं? माया, भ्रम. फक्त या शरीराला आपण मी आणि माझं मानलं की नाही, त्याच्यामुळं. शास्त्र सांगतं 3 शरीर आहेत. 3 शरीर. कशी 3 शरीर? हे स्थूल शरीर, हे हाडामासाचं कान नाक डोळे हात पाय सगळं दिसतंय की नाही, हे कुठलं शरीर आहे? स्थूल शरीर. त्याच्या आतमध्ये सूक्ष्म शरीर आहे. सूक्ष्म शरीर ते कुठलं आहे? मन बुद्धी चित्त आणि अहंकार. काय सांगितलं? मन बुद्धी चित्त आणि अहंकार असे 4 पार्ट आहेत सूक्ष्म शरीराचे. त्याच्या आतमध्ये कारण देह आहे की तो फक्त साक्षी आहे. तो काय करतो? फक्त जाणतो त्याला. म्हणजे आपण बघा, झोपलो, झोपल्यानंतर आपल्याला आपण स्वप्न पाहतोय हे कळतं, पण आपण काय केलेलं आहे? हे शरीर झोपलेलं आहे, पण स्वप्न पडत असताना आपल्याला जाणीव आहे की मी स्वप्न पाहतो आहे. हे स्वप्न आहे हे स्वप्नामध्ये कळतं. ते जे पाहणारा जो आहे, स्वप्न पाहणारा जो आहे तो कारण देह. आणि ते स्वप्न पडतं कशामध्ये? मन बुद्धी चित्त अहंकार. जे सूक्ष्म शरीर आहे ना, मनाची कल्पना असते. स्वप्न म्हणजे काय? मनाची कल्पना. आणि त्याला जे अनुभवणार आहे, म्हणजे जागा झाल्यानंतर आपण म्हणतो ना, अरे मी स्वप्न पाहितलं. कुणी पाहितलं स्वप्न? ज्यानं पाहितलं ते कारण शरीर आहे. समजतंय तुम्हाला? कोट घातला, कोटच्या आतमध्ये शर्ट, शर्टच्या आतमध्ये बनियान. शर्ट म्हणजे काय? वरचा कोट म्हणजे हे स्थूल शरीर, त्याच्या आतमध्ये शर्ट ते म्हणजे सूक्ष्म शरीर, आणि त्याच्या आतमध्ये बनियान म्हणजे कारण शरीर.
ते कारण शरीर जे आहे ते आपल्याला आत्ता अनुभव नाही आहे, पण आपल्याला इतकी जाणीव आहे की मी म्हणणारा कोणीतरी आहे. होय की नाही? समजते ना? अजट जाते. थोडं तत्वज्ञान आहे, हा सांख्ययोग आहे ना. तुम्ही पहिल्यांदा ज्ञानेश्वरी वाचताय, पण आपल्याला हळूहळू जावं लागेल. मी म्हणजे कोण? समजा तुला विचारलं, बाबा तू कोण आहे? अनुज. कोण आहे तू? मी म्हणजे कोण? हे शरीर म्हणजे तू आहेस का? नाहीये. कारण आपण म्हणतो की हा माझा हात. माझा हात म्हणजे हाताला माझा म्हणणारा मी कोणीतरी वेगळा आहे. तो जे म्हणणारा जो आहे ते कारण शरीर आहे, आणि तेच आत्मस्वरूप आहे आपलं. आता आपल्याला शब्दाच्या द्वारे त्याची उकल होते, परंतु अनुभव नाही आहे. तो अनुभव येण्याकरता आपल्याला नित्य सत्संगती करावी लागेल, नित्य शुद्ध जीवन जगावं लागेल, नित्य नामस्मरण करावं लागेल. नित्य म्हटलं असं नाही 5 मिनिटं गेले तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली, 5 मिनिटं नामस्मरण केलं, असं नाही. या प्रारंभिक स्टेज आहेत, पण हळूहळू त्या आपल्या जीवनात इतक्या बदलत जाव्या की आपला प्रत्येक श्वास हा असावा. मग त्याच्याकरता प्रारंभाचे नाही का, आपण परत ज्ञानेश्वरीमध्ये येऊ. मी सांगितल्याप्रमाणे परत सुरुवातीला आपल्याला आपल्या आता स्थूलातील जीवनापासून सुरुवात करावी लागेल. म्हणजे सगळ्यात पहिलं तर आपला खाणं पिणं, आहार विहार ते बदललं पाहिजे. आपण काय खातो याची बंधनं असली पाहिजे. मांसाहार करू नये, अगदी स्पष्ट सांगायचं म्हणजे. मांसाहार हा माणसाचा आहार नाही आहे, तो जनावरांचा आहार आहे. आपण मनुष्य आहोत. सगळ्यात महत्त्वाचं, मांसाहारानं पाप तर लागतंच, पण आपली बुद्धी खराब होते. त्याच्यानंतर व्यसन करू नये. मनुष्य शरीर आपल्याला दिलं आणि ते व्यसनामध्ये जर बरबाद केलं, त्या शरीराचा फायदा नाही होणार ना. त्या शरीरातून जे एखादं विशिष्ट कार्य होणार होतं ते त्या व्यसनाच्या आणि नको त्या खाण्याच्या यानं काय होणार? शरीराची हानी होणार. एक उपयोग असतो आणि एक दुरुपयोग असतो. उपयोग म्हणजे काय? जी गोष्ट ज्याच्यासाठी आहे त्यासाठीच वापरली, त्या गोष्टीचा काय झाला? उपयोग झाला. आणि दुरुपयोग म्हणजे काय? जी गोष्ट ज्याच्यासाठी आहे त्यासाठी न वापरणं, हा काय झाला? त्याचा दुरुपयोग. दुसऱ्याच कारणासाठी वापरणं. आता आपल्याला मनुष्य शरीर मिळालं. काय? मनुष्य शरीर मिळालं. मनुष्य शरीराचं उद्दिष्ट काय? जे आपलं आत्मस्वरूप आहे त्याची प्राप्ती करून घेणं, म्हणजेच देवाची प्राप्ती करून घेणं, म्हणजेच आनंदाची प्राप्ती करून घेणं, म्हणजेच शांतीची प्राप्त करून घेणं. ठीक आहे ना? सुख, शांती, आनंद, परमानंद ही सगळी देवाचीच नावं आहे. आत्मस्वरूप हे सगळं देवाचीच नावं आहेत. नावं वेगवेगळी आहे, पण सगळ्यांना पाहिजे एकच गोष्ट, ती आहे आत्मशांती, ती आहे आत्मप्राप्ती. पण तिकडे जाण्याकरता या नियमातून जावं लागेल. सगळ्यात पहिला नियम सांगितला काय? आहार शुद्धी. शुद्ध सात्विक आहार करावा. समजले? मांसाहार करू नये. स्पष्ट सांगतो तुम्हाला. तुम्ही माळ घालायची न घालायची हा नंतर तुमच्या आंतरिक इच्छा आहे, पण किमान पक्षी आपण मांसाहार टाळला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं. दुसरं कुठलंही व्यसन करता कामा नये. तंबाखू, बिडी, काडी, दारू, जीवनाची हानी आपण पाहतो कितीतरी. तिसरं, आपण आपल्या जीवनामध्ये सत्य जीवन, सत्यानं चाललं पाहिजे. म्हणजे आपलं बोलणं, वागणं, करणं, व्यवहार सगळ्या गोष्टी सत्याधिष्ठित असला पाहिजे. नंतरच्या अजून काही गोष्टी आहेत की ज्या थोड्या दिवसानंतर तुम्हाला सांगेल मी. पवित्रता आपल्या जीवनात असली पाहिजे. अभ्यासयोग आपल्या जीवनात असला पाहिजे. अभ्यासयोग म्हणजे काय? इकडे लक्ष द्या माझ्याकडे. अभ्यासयोग म्हणजे काय? सातत्य. एखादी गोष्ट वारंवार करणं याचं नाव अभ्यास. हे फक्त पुस्तक वाचणं म्हणजे अभ्यास नाही. एखादा आपल्या अंतःकरणात दुर्गुण आहे खोटं बोलण्याचा. एखाद्याला लय सवय खोटं बोल, भेटला गेले की खोटं बोलतो. मी आलो होतो रविवारी इथं पाठाला, पण तुम्हीच नव्हते म्हणून मी लगेच गेलो. मी आलो होतो गुरुवारी, परंतु दरवाजा लावला होता म्हणून लगेच गेलो. लगेच झटकेपट. मला काय म्हणायचं आहे, आपल्याला सवय आहे पटकन टाळण्याची. त्या गोष्टीला, त्या खोटं बोलण्याच्या ज्या सवयीला आपल्याला घालवून टाकायची, तर काय करावं लागेल? आपला निश्चय करावा लागेल की नाही? स्वतःचा निश्चय करावा लागेल की नाही, आतापासून मी अजिबात खोटं बोलणार नाही.
ते मन काय होईल, वारंवार परत खोटं बोलायला प्रवृत्त करेल. परंतु त्या मनाला थोडं 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 करत करत रोज रोज त्याला सांगणं, हा काय झाला, मनाचा अभ्यास झाला. क्रिकेट खेळायला तुम्ही गेले, बरोबर, क्रिकेट खेळायला गेले आणि एखादा बॉलर असा आहे की त्याला माहिती आहे की याला डाव्या बाजूनं किंवा उजव्या साईडनं बॉल टाकला की हा काय होतो, आऊट होतो. मग तसे तुम्ही 4-5 वेळा आऊट झाले, त्या बॉलरला पक्क माहिती झालं, दुसऱ्या टीमवाल्यांना पण माहिती झालं. मग तुम्ही काय करता, ज्या बॉलवर मी आऊट होतो त्याच बॉलवर जास्त प्रॅक्टिस करता. का? कारण पुढच्या वेळेस मला त्यातून आऊट नाही व्हायचं. म्हणजे याचा अर्थ काय, म्हणजेच काय करता तुम्ही, त्याचा अभ्यास करता ना. एखादी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे किंवा एखादी गोष्ट तुमच्या जीवनातून घालवायची आहे, त्याच्याकरता काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. हा अभ्यास योग आहे, तो आपल्या जीवनात असला पाहिजे. चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी आणि वाईट गोष्टी घालवण्यासाठी नित्यानं, असं नाही 2 मिनिटाचं 10 मिनिटाचं असं नाही होणार, ते रोज कंटिन्यू करावं लागेल. त्याला अभ्यास असं म्हटलं जातं. गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये दैवी गुण आणि आसुरी गुण सांगितलेले आहेत. आपल्याला आता हळूहळू पुढे जायचं आहे. आता आताशी सांख्ययोग चाललंय, आपल्याला खूप दिवस येत अजून. जितक्या आपल्याला गतीनं जातील तितका प्रयत्न करतोच आहोत, पण आपण समजून घेण्यासाठी अभ्यासलं पाहिजे. पण ते जर तुम्ही आठवड्यातून एकदाच ज्ञानेश्वरीचं पान काढलं तर समजणार कसं काय? रोज किमान अर्धा तास ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. किती? समजू अगर न समजू अर्धा तास ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. बाकीचं तुमचं मग शाळा कॉलेजचं जे काय असेल ते असेल. समजते? आता खरं प्रामाणिक सांगा, रोजचा हरिपाठ कोण वाचतं घरी? 1 2 3 4 5. ज्ञानेश्वरी कोण वाचतो रोजची? 1 2 3 4. करा की मोठा हात वर करा ना. 1 2 3 4 रोज समजू अगर न समजू वाचता. बाकीचे तुम्ही काय करता? श्रीधर, तुला काय प्रॉब्लेम आहे? ज्ञानेश्वरी दिली तुला ना, मग काय वाचत नाही तू? आवडत नाही तुला? हा, मग कंटाळा येतो का? समजत नाही. याचं कारण काय? ज्या अर्थी तुम्ही गप्प बसताय त्या अर्थी त्याचं कारण काय? तुम्हाला ते आपल्या कल्याणाचं आहे, आपल्या हिताचं आहे असं वाटत नाही. पण त्याच गोष्टीची आवड निर्माण व्हावी याच्याकरता आपल्याला अभ्यास करावा लागेल. अभ्यास म्हणजे काय? मन नाही लागलं तरी मनाला इथं ओढून आणलं पाहिजे. सर ज्ञानेश्वरी वाच. मन म्हणेल चला मोबाईलवर गेम खेळू, मन म्हणेल चला मोबाईलवर कार्टून बघू, चला जाऊ इकडे खेळायला, चला जाऊ कॉलेजच्या मित्रांबरोबर इकडं तिकडं. मनाला त्यावेळेस सावध ठेवलं पाहिजे, मनाचं बंधन ठेवलं पाहिजे. त्या मनाला हळूहळू असं ओढून आणलं पाहिजे आणि ज्ञानेश्वरीमध्ये बसवलं पाहिजे. त्याचे एक एक ओवी, एक एक अर्थ समजून घेतला पाहिजे, तर फायदा आहे की नाही? काय सांगितले गोष्टी नियम तुम्हाला? मांसाहार करू नये, दुसरं काय सांगितलं? व्यसन कुठल्या करू नये. त्याच्यानंतर सत्य जीवन आपल्या जीवनात असलं पाहिजे. म्हणजे शाळेतला अभ्यास असो, कॉलेजचा अभ्यास असो, बोलणं चालणं असो, आपल्या जीवनात पराकोटीचं सत्यत्व आलं पाहिजे. चौथा मुद्दा सांगितला, नित्य अभ्यास योग पाहिजे. अभ्यास योग, जी गोष्ट आपल्याला समजत नाही ना ती समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फक्त ज्ञानेश्वरीच्या संबंधानं नाही, जीवनातल्या सगळ्या गोष्टींच्या संबंधानं. जी गोष्ट समजत नाहीये त्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे, अभ्यासामध्ये शिकली पाहिजे. 5वी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, चांगल्या व्यक्तींच्या सत्संगतीत राहिलं पाहिजे. आपण कुणाच्या संगतीत राहतो याच्यावरून ठरतं आपलं व्यक्तिमत्व कसं घडणार आहे. आपण कुणाच्या संगतीत राहतो याच्यावर डिपेंड आहे आपण कसे होणार. याचं कारण माहिती आहे काय? याचं कारण एक आहे, आपण काय करतो, मनुष्य स्वभाव असा आहे की तो नेहमी कंपॅरेटिव्ह जीवन जगतो. कसं जगतो? कंपॅरेटिव्ह म्हणजे काय? तुलना करतो की नाही? प्रत्येक गोष्टीची आपण दुसऱ्याशी तुलना करतो. दुसऱ्याने एखादा शर्ट घेतला, यार मला पण असा शर्ट पाहिजे. काय केलं आपण? त्याच्या शर्टशी आपल्याशी काय केली? तुलना केली. तो जसा हेअरस्टाईल करतो, दुसरा कोणी आपले मित्र असेल, आपण नेहमी त्यांच्या सहवासात असतो, त्याची हेअरस्टाईल पाहून आपल्याला पण कधी कधी इच्छा होती की नाही, आपली पण अशी हेअरस्टाईल पाहिजे, आपण पण अशी हेअरस्टाईल करू. मग नावेकडे गेलो का आपण होतो नाही, तो एक साईडने कमी करा आणि एक साईडने इकडं वाढवा.
असं काही जे आवडीचं कुठलीही गोष्ट, त्याचप्रमाणे पुढची व्यक्ती जशी बोलते, चालते, वागते, खाते, पिते, येन केन प्रकारानं माणूस त्याच्याशी तुलना करून तसा होण्याचा प्रयत्न करतो. समजते? मग सत्संगती किंवा संगती आपल्यावर फार मॅटर करते. याच्याकरता आपण कुणाच्या संगतीत राहिलं पाहिजे इतकी बुद्धी तर आपल्याला असली पाहिजे. बावलट मूर्ख मुलांच्या बरोबर जर आपण राहिलो तर आपण कसे होणार? हुशार होणार का? बावलटच होणार ना. पण एखाद्या हुशार विद्यार्थ्याबरोबर किंवा हुशार व्यक्तीबरोबर आपण जर राहिलो तर आपण कसे होणार? म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे की आपण कुणाबरोबर मैत्री केली पाहिजे. ते जर कळत नसेल तर मग आपण आपल्या पायावर दगड मारून घेणार. मग त्याला दोष दुसऱ्याला देता येणार नाही. ज्ञानेश्वरी का वाचायची आहे? आपण ज्ञानेश्वरीच्या संगतीत आल्यानंतर आपण कोणासारखे होणार? ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांसारखे होणार की नाही? त्यांनी जे विचार सांगितले ते आपण वाचलेच नाही, अनुभवलेच नाही. हो का तसे? आपण बघू पुष्पा 2, पुष्पाच ना, काय नाव आहे पिक्चरचं द्या, कुणी बघितला? खरं आहे, म्हणजे खरं बोलतोय ज्या अर्थी त्याने पाहितला म्हणे खरं सांगतोय ना. तुम्ही जोपर्यंत वाचणार नाही तोपर्यंत काही फायदा नाही. सत्संगती, मग तुम्ही जी चांगल्या प्रवृत्तीच्या मुलं आहेत, चांगल्या प्रवृत्तीची जी माणसं आहेत त्यांच्याशी राहायला पाहिजे सत्संगतीत. आता सत्संगती याचा दुसरा अर्थ असा पण होतो की संत संगती. पण आपल्याला संत तर आता चालते बोलते भेटणं कठीण आहे. जरी भेटले तरी आपण त्यांना ओळखू शकतो का? कारण आता ढोंगाचा बाजार भरलेला आहे. फक्त भगवी कपडे घातले, पांढरे कपडे घातले म्हणजे संत झाला असं होतं का? नाही. संत ही वृत्ती आहे, अंतःकरणातली शुद्ध भावना आहे. ते आपल्याला ओळखता येणं कठीण आहे. जरी समोरून एखादा साध्या कपड्यात एखादा माणूस आला, पोलीस येतात की नाही, पोलीस साध्या ड्रेसवरती, ओळख येतो का आपल्याला? परंतु तो पोलीस असतो पण आपल्याला ओळख येतो का? तसे संतपणे अगदी फक्त पोशाख घातला म्हणजे संत होत नाही. ज्याच्या अंतःकरणातले अवगुण गेले, त्याच्या अंतःकरणात कुठलाही काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, षडविकारी गेले. खूप व्याख्या सत्संग संतांच्या, पण त्यांना आपण ओळखू शकत नाही. मग आपल्याला जर सत्संगतीत राहायचंय मग कुणाच्या संगतीत राहावं लागेल? विचारांच्या संगतीत. मग ते चांगले विचार कुठून मिळतील आपल्याला? ज्ञानेश्वरी, गीता, भागवत, गाथा, हे संतांचे विचार आहेत की नाही. त्याच्यामध्ये तर काही दोष आहे का? त्यांच्याबरोबर राहायचं म्हणजे काय करायचं? असे ग्रंथ घ्यायचं आणि असं छातीला लावायचं, असं करायचं का? मग घरी जाऊन हळदी कुंकू व्हायचं, ज्ञानेश्वरी दिलेली. मग काय करायचं? त्यांच्या संगतीत राहायचं म्हणजे काय करायचं? ते अभ्यासलं पाहिजे. वाचन प्रारंभिक अवस्था आहे. वाचनाच्या पलीकडे जाऊन ते समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यावर मनन करणं, आपल्याला काय समजलं हे महत्वाचं आहे, ते करावं लागेल. 5 स्टेज सांगितले तुम्हाला फक्त, या बाकीच्या नंतर बोलूया. काय आवश्यकता आहे आपल्या जीवनात या ज्ञानेश्वरीची? आपल्याला आपलं आत्मस्वरूप जर ओळखून घ्यायचं असेल, या मायेच्या पलीकडे जायचं असेल तर आपल्याला संतांचे विचार अभ्यासावे लागतील. ते असं घरी येऊन कोणी सांगणार नाही तुम्हाला, तुमचं तुम्हाला कळावं लागेल. तुमच्यावर कंट्रोल असला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण दुसऱ्याला कारण मानतो कुठल्याही गोष्टीसाठी, तोपर्यंत तो माणूस यशस्वी होऊ शकत नाही. मला सकाळी उठवायचं होतं पण मला आईने उठवलंच नाही. आईला दोष देऊन फायदा नाही. तुला उठता आलं नाही, तू उठणं गरजेचं होतं. मी मांसाहार करीत नाही पण आमच्या घरचे ऐकत नाही. अरे पण त्यांनी काही तोंड म्हणजे असं भरवलंय का? आपला निश्चय पाहिजे, या पापाच्या मार्गाला मला जायचं नाही. लक्षात येते मी वारंवार तुम्हाला या गोष्टीवर का सांगतोय? कारण ही सगळ्यात मोठी हानी आहे. ज्ञानेश्वरी आपल्याला ती शिकवते. काय म्हणते? तैसे सकळ हे मूर्त जान पा माया कारित, जैसे आकाशी बिंबत अभ्र पटळ. मायेचा पडदा येतो ना, म्हणून सूर्य झाकला जातो. आणि सूर्य झाकला कशामुळं? फक्त ढगांमुळे. ते ढग जाणारेच आहेत, ते स्थिर नाही आहेत. तसं आत्मस्वरूप जे आहे ते सूर्याप्रमाणे आहे आणि मध्ये आलेला भ्रम, अज्ञान हा ढग आहे, माया आहे. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ही जी उदाहरणं दिली की नाही, पाण्याचं दिलं, सोन्याचं दिलं, आकाशाचं दिलं. तैसे आधीची जे नाही तया लागी तू हृदसी काही, तू अविटते पाही चैतन्य एका. त्याप्रमाणे
सोन्याप्रमाणे. सोन्याचा अलंकार मोडला, सोनं नाश पावलं का? अलंकार नाश पावला, आकार नाश पावला, पण सोनं नाश पावलं का? त्याप्रमाणे तैसे आधीची जे नाही तया लागी तू हृदसी काही, तू अविट ते पाही चैतन्य एक. म्हणून ते भ्रामक आहे, त्याबद्दल तू उगाच काय रडतो आहेस? तू यातला जो अविनाश असा चैतन्य निर्माण आत्मा आहे तोच तेवढा पहा. अर्जुनाला सांगतो, तू त्या आत्मस्वरूपाकडे लक्ष दे. आपण आपल्या आत्मस्वरूपाकडे लक्ष दिलं पाहिजे. आत्मस्वरूप नित्य जागृती त्याची असली पाहिजे. मग त्या आत्मस्वरूपाकडे पाहण्याकरता म्हणजे काय? वर्तमानात. याचाच अर्थ काय की तुम्ही वर्तमानात असणं गरजेचं आहे. मग वर्तमानात राहायचं म्हणजे काय करायचं? तर नित्य सतत जाणीव असली पाहिजे की मी एक आत्मस्वरूप आहे. मी म्हणजे शरीर नाही आहे, मी एक आत्मस्वरूप आहे, मी स्वतः परमात्म्याचा अंश आहे. ही जाणीव होणं नुसतं आता ऐकलं झालं असं नाही होणार. आपल्याला काय करावं लागेल? सतत त्याच्या आठवणीत राहावं लागेल. मग त्याच्या आठवणीत राहण्याकरता सगळ्यात सोपा उपाय काय? नामस्मरण. जे देवाचं नाव आवडतं ते सतत मुखाला, मनातल्या मनात. आता समजा आपण बोलतोय तरी मनातल्या मनात रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मनातल्या मनात चाललेलं आहे. अभ्यास करायला घेतला तरी मनातल्या मनात खोल अंतःकरणात कुठे चाललोय, काहीही करतोय, पण वृत्ती आपली कुठे असली पाहिजे? नामापाशी. त्याचा अभ्यास आपल्याला रोज करावा लागेल. त्याच्याकरता नित्य साधनेमध्ये नामस्मरण सांगितलं. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज? तू अविट ते पाही चैतन्य एक. चैतन्य म्हणजे काय? आत्मस्वरूप. आपलं आत्मस्वरूप जे बदलणारं नाहीये, शाश्वत आहे. हे शरीर बदलेल, पुन्हा मिळेल, दुसरं नवीन मिळेल, परत त्याच्यानंतर पुढचे कर्माची साखळी पडत राहील, परंतु चैतन्य स्वरूप न बदलणार आहे. अर्जुनाला म्हणतात तैसे तू अविट ते पाही चैतन्य अविट. काय म्हणतात? अविट. वीट येणं. वीट येणं म्हणजे काय? मला लई वीट आला या गोष्टीचा असं म्हणतो की नाही? म्हणजे काय? कंटाळा येणं. या शरीराचा पण कधी कधी कंटाळा येईल आपल्याला. वयस्कर झालेली माणसं पहा, जुनी, त्यांचं 100 वय झालेले आहे, हातपाय थकलेले आहेत, चालता येत नाही, पाहता येत नाही, नाकातून शिंबूड गळतोय, तोंडातून लाळ गळते, कानाने ऐकता येत नाही, डोळ्याने पाहता येत नाही. त्यांना त्यांचं शरीर आवडत असेल का? ज्या शरीरावर आयुष्यभर प्रेम केलं ते शरीर वृद्धापकाळामध्ये आवडेल काय? त्याचा वीट येतो. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तू अवीट ते पाही चैतन्य एक. अवीट की ज्याचा वीट कंटाळा येणार नाही. प्रत्येक गोष्टीचा जगात कंटाळा येतोय. ज्या सुखाच्या मागे आपण जाणार आहोत, प्रत्येकाच्या कल्पनेने वेगवेगळं सुख आहे. किती भोगू शकतो त्याला? किती भोगू शकतो? एखाद्याला वडापाव खूप आवडतो, किती खाईल? 2, 4, 5 किती खाईल? किती खाऊ शकतो तू? 5 खाऊ शकतो, 10 खाऊ शकतो. याच्या पलीकडं काहीतरी कंटाळे, नको बाबा आता, नको बाबा, उलटीच होईल आता, बस नको, ते नावच नको काढू त्या वडापावचं. असं याला काय म्हणतं? याला काय म्हणणं? वीट येणं. पण जे आत्मस्वरूप आहे, आत्मचैतन्य आहे, ते अवीट आहे. अवीट की ज्याचा कंटाळा येत नाही. ते जे आत्मसुख आहे, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तू अवीट ते पाही चैतन्य एक. अर्जुना, तू त्या आत्मस्वरूपाकडे पहा की जे अवीट आहे, त्याचा कधी कंटाळा येत नाही. तैसे आधीचे जे नाही तया लागी हृदशी काही, तू अवीट ते पाही चैतन्य एक. तसं जे आत्मस्वरूप आहे ते कधी जन्मणारं नाही, मरणारं नाही. त्याच्याबद्दल तू का रोष शोक करतोयस? तू कशासाठी रडतोयस? हे फक्त अर्जुनाला सांगत नाही, आपल्याला सांगतात. जयाची आरतींची भोगित विषयी तेजिले संत, जया लागे विरक्त वनवासी. ज्या आत्मसुखासाठी, ज्या चैतन्याच्या प्राप्तीची आर्तता उत्पन्न होताच ते विषय विमुक्त होतात. ज्यांना इच्छा निर्माण होते की मला माझ्या आत्मस्वरूपाची, मला माझं आत्मस्वरूप कळावं, मला माझं स्वस्वरूप कळावं. त्याला साध्या भाषेत सांगू का? ज्याला असं वाटतं की मला देवाची प्राप्ती व्हावी, मला आनंदाची प्राप्ती व्हावी, मला सुखाची प्राप्ती व्हावी, अशी इच्छा जरी निर्माण झाली तरी तो दुःखापासून मुक्त होऊन जातो. पण कुठल्या सुखाची? विषयातल्या नाही, आत्मसुखाची. समजते का नाही समजत? अजून सोपं सांगू का? आपल्याला मी कोण आहे स्वतःला
सांगायचं की मी कोण आहे, त्या मीची ओळख करण्यासाठी किंवा त्या मीची ओळख होण्यासाठी जेव्हा माणूस प्रयत्नशील होतो त्याच क्षणाला तो बाकीच्या दुःखातून मुक्त होऊन जातो. आपण काय करतो, वेगवेगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, होय की नाही. तो आता लौकिक व्यवहारात करावाच लागेल, करायलाच पाहिजे. पण त्या वस्तू जरी मिळाल्या तरी सुख मिळतं का? आता तुम्ही अजून लहान आहे तरी पण समजा तुम्हाला एखादा बॉल आवडला, घरी रडत बसले, बॉल पाहिजे बॉल पाहिजे बॉल पाहिजे, बॉल मिळाला, किती दिवस सुख टिकले त्याचं? थोडे दिवस. परत दुसरी एखादी गाडी दिसली तर बॉल विसरून गेला. तसं जे आत्मसुख आहे ते न बदलणार आहे, ते एकदा मिळालं की अवीट आहे, त्याचा कंटाळा येत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जयाच्या आरतीची भोगीत विषयी तेजिले संत, जया लागी विरक्त वनवासीये. आणि त्या आत्मसुखासाठी कितीतरी महान संत, कितीतरी महान मुनी हे सगळं सर्वसंग त्यागून रानावनात तपश्चर्या करता गेले. कशा करता? तपश्चर्या करता. तपश्चर्या म्हणजे तरी काय? मी कोण आहे याचा शोध घेण्याकरता. दिठी सुनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते, मुनीश्वरे तपाते आचरताती. त्या आत्मसुखाच्या प्राप्तीसाठी नाही का, हे साध्य जे आहे आत्मसुखाचं मी कोण हे साध्य जे आहे ते सत्वर साधावं म्हणून थोर मुनी क्लेशात्मक तपोव्रताचा सरळ मार्ग अवलंबतात. वेगवेगळे आपण साधू पाहतो. आता महाकुंभ चाललेला आहे, नागा साधू त्रिशूळ घेऊन, कपडे अंगावर नाही, लंगोट आहे नाही तर नग्नच, अंगाला अख्खा भस्म लावलेला, काट्यावर झोपून तपश्चर्या करतात, आजूबाजूला आग लावून मध्येच तपश्चर्या करतात. हे सगळ्या ज्या उपासना आहेत त्या कशासाठी चाललेल्या आहेत? कशासाठी? देवाची प्राप्ती करण्यासाठी. देवाची प्राप्ती म्हणजे नेमकी कोणाची प्राप्ती? आत्मसुखाची. देव अंतरातच बसलेला आहे की नाही. देव असा बाहेरून कुठे येणार नाहीये. आता तो आपण मानायचा आहे, द्वैत मानायचा आहे. दोन, तो देव आणि आपण भक्त. त्या भक्तीनेच आपल्याला तिथपर्यंत जाता येईल. जेव्हा आपली भक्ती परिपुष्ट होईल तेव्हा कळेल की देव वेगळा नाहीये, देव आपल्यामध्येच आहे. तोपर्यंत साधन करावं लागेल. हे जे महामुनी वगैरे ऋषी मुनी जे करतात तपश्चर्या, ते सगळे ज्यांची जी चाललेली तपश्चर्या आहे ती केवळ आणि केवळ आत्मसुखाच्या प्राप्तीसाठी चाललेली आहे. इथं ज्ञानेश्वर महाराज, इथे श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात की तू काय कर, तू अविटते पाही चैतन्य एक. अविट असलेल्या चैतन्य स्वरूपाकडे पहा. आपण पण आपल्या जीवनामध्ये जर आपण आपल्या आत्मस्वरूपाकडे जर पाहितलं तर काय होईल? आपल्याला त्या सुखाची प्राप्ती होईल. शरीराच्या संबंधानं मोहमाया आहे ती गळून पडेल, दुःख बाजूला होऊन जाईल आणि सुखाची प्राप्ती होईल. हा शाश्वत मार्ग आहे. थोडा तात्विक आहे, थोडं समजायला होऊन जायला तुम्हाला कठीण जाईल, परंतु हे जेव्हा वारंवार तुम्ही ऐकाल तेव्हा लक्षात येईल. समजलं? हा आजचा श्लोक झाला. अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत, अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. काय म्हणतात की सगळे जीव प्रारंभी अव्यक्त असतात, मध्यावस्थेत व्यक्त असतात आणि जेव्हा विनाशानंतर पुन्हा अव्यक्त होतात. म्हणून शोक करण्याची गरज नाही. इतका त्याचा सारांश नाही का? काय कोण सांगू शकतं? आता जे सांगितलं सारांश, आपल्याला शोक करण्याची गरज नाही का? कारण काय? सांगा अनुज. बोललो की आपण आता सविस्तर. अरे किती सोपं आहे. अगोदर व्यक्त आहे, नंतर अगोदर अव्यक्त आहे, नंतर व्यक्त आहे. आणि व्यक्त झाल्यानंतर ते नाश पावणार आहे का? पुन्हा कुठे जाणार आहे? अव्यक्त. म्हणजे ते नाश पावलं, संपलं का? म्हणजे ते आहेच, फक्त काय झालं त्याचं रूप बदललं. मग जर फक्त रूप बदलणार आहे तर त्याच्यामध्ये शोक करण्याचं काही कारण आहे का? आपण जेव्हा आपल्या जन्ममृत्यूच्या बाबतीत विचार करतो आहोत तेव्हा त्या जन्ममृत्यूचा सुख किंवा दुःख मानण्याची गरज आहे का? कारण ते अपरिहार्य आहे, घडणार आहे. आता याच्या पुढे नंतर अजून पुढच्या अध्यायामध्ये ह्याच्या अजून काही श्लोक आहेत. झालं की तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये याचे बरेच श्लोक आहेत अजून दुसऱ्या अध्यायातले. मग त्या कर्मयोगामध्ये आपल्याला आपण कशा रीतीने जगलं पाहिजे याचा उपदेश आहे. ह्या अध्यायातले 72 श्लोक आहेत. दुसऱ्या अध्यायात 72 श्लोक आहेत. आताशी आपल्या 30 किती
28 श्लोक झालेत, अजून 41 श्लोक आहेत. त्याच्याकरता तुम्हाला रोज यावं लागेल, ऐकावं लागेल, तर ते होईल. ज्ञानेश्वरी ऐकायला सुरुवातीला थोडीशी कंटाळवाणी, बोरिंग वाटेल, समजणार नाही. पण चित्रपट पाहायला गेले किंवा दुसऱ्या गोष्टीचं पुस्तक वाचायला गेले ते कंटाळवाणं वाटतं का? त्यात इंटरेस्ट निर्माण होतो, करमणूक होती त्याच्यातून. पण एक सांगू, औषध असतं, औषध ते कडू असतं. सुरुवातीला कडू असतं, पण नंतर त्या कडू औषधाचा चांगला परिणाम होतो आणि आपला आजार बरा होतो. पण सुरुवातीला कॅडबेरी, चॉकलेट किंवा दुसरं काही गोड खाण्याची सुरुवातीला चांगलं वाटतं ते, पण त्याचा परिणाम नंतर आजारात होतो. लक्षात येतंय? परिणामी विषमेवच. गोड लागणारं सुरुवातीला जिभेला गोड वाटेल, पण नंतर शेवटी ते हानिकारकच आहे. पण सुरुवातीला कडू वाटणारं आपल्या आरोग्याकरता चांगलं आहे. कारल्याची भाजी आवडत नाही खूप जणांना, परंतु ती पित्ताला घालवते, आपल्या शरीरातले वेगवेगळे आजार घालवते. सुरुवातीला कडू आहे, पण ती शरीरात रक्त म्हणून भिनली की मग आपल्या शरीरातला रोग बरा करत. साखर जिभेला गोड वाटते, पण खाताना जास्त जर खाल्ली जंत होतील. शुगर तर लांबच राहिले, जंत होतील पोटात. ते आपले आपण खाल्लेलं सगळं शोषून घेतील. समजते तुम्हाला? आत्ता वर्तमान काळामध्ये हा तुमचा दोष नाही आहे, आजूबाजूला जे सगळं चाललेलं आहे त्याच्यामुळे स्वाभाविक आत्ता तरुण पिढी तिकडेच वळणार, त्याला हे इंटरेस्टेड वाटणार नाही. पण जो याच्यामध्ये रमेल, ज्ञानेश्वरीमध्ये जो रमेल, ज्ञानेश्वरी गाथा गीता जो अभ्यास आहे, इकडे लक्ष द्या, ज्ञानेश्वरी गाथा गीता भागवत जो अभ्यास आहे आणि आपल्या जीवनात बसवेल, सुरुवातीला कारल्यासारखं कडू वाटेल, परंतु तेच आयुष्याच्या मध्यात, आयुष्याच्या उत्तरार्धात आपल्याला हे सद्गुण, हे सद्विचार तारतील. म्हणून ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आणि तुम्ही फक्त वाचून फायदा नाही, तुम्ही तुमच्या मित्रांना पण सांगितले पाहिजे. तुम्ही एकट्यानं चांगलं होऊन फायदा नाही, तुम्ही तुमच्याबरोबरचे मित्र पण चांगले केले पाहिजे, नाही का श्री? ऐकतोय ना? समजतंय? काय प्रश्न कोणाला? काहीच प्रश्न नाही. प्रश्न पडेल कसा? तुम्ही वाचल्यानंतर प्रश्न कसा काय पडेल? वाचले तर पाहिजे अगोदर.